आज ज्यावेळी आपण हा प्रशासकीय गतिमानता पुरस्कार देतोय त्यावेळी आपल्यापैकी ज्या ज्या लोकांनी आपल्या विचारशक्तीचा कल्पनाशक्तीचा उपयोग करून काही नाविन्यता आणलेली आहे, लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल, लोकांना त्यांचा त्रास कमी होईल, प्रशासनामध्ये पारदर्शिता आणि गतिशीलता येईल, अशा पद्धतीचं काम ज्यांनी केलंय त्या सगळ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे. खरं म्हणजे इतक्या सुंदर आयडियाज आहेत की त्या अत्यंत ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहेत. यातल्या मॅक्सिमम आयडियाज या स्केलेबल आहेत. त्यामुळे मी तर असं म्हणेन की आपण जर असा विचार केला की ज्या ज्या विभागात आपण काम करतो तो केवळ विभाग नाही, ते एक स्टार्टअप आहे. अशा प्रकारचा विचार करून स्टार्टअप जसं इज ऑफ लिव्हिंग आणतं, स्टार्टअप जसं एफिशियन्सी आणतं, तशा पद्धतीचं आपण स्टार्टअप म्हणून काम करतो असं समजून आपल्याला जर आपण अशा प्रकारच्या संकल्पना राबवल्या आणि त्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज, वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूल्स, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी सोल्युशन्स हे जर आपण तयार केले तर मला निश्चितपणे वाटतं की हे जे काही झिरो ब्युरोक्रेसीकडे आपल्याला जायचं आहे आणि लोकांना एक अतिशय पारदर्शी अशा पद्धतीचं जे सरकार द्यायचं आहे ते देण्यामध्ये आपल्याला निश्चितपणे मोठा या ठिकाणी फायदा होईल. आणि म्हणून मी असं समजतो की प्रशासनामधल्या स्टार्टअप्सचा सन्मान आज आपण केलेला आहे की ज्यांनी अतिशय नाविन्यता या माध्यमातून आणून आपल्याला काहीतरी नवी दिशा या निमित्ताने दिलेली आहे. आणि म्हणूनच आजचे जेवढे पुरस्कार्थी आहेत त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आणि बघा, आयडियाज कुठेही जनरेट होतात, त्या कुठल्याही स्तरावर होतात, अगदी सचिवांच्या स्तरावर होतात आणि त्या तहसीलदारांच्या स्तरावर होतात आणि ते त्याच्याखाली तलाठ्यांच्या स्तरावर देखील होऊ शकतात. त्यामुळे आयडिया जर्मिनेट होणं, आयडिया तयार होणं आणि ती आयडिया एका व्यवस्थेमध्ये रूपांतरित होणं, या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आपण अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो.